कोटींच्या आरोपांचा पक्षांतर्गत मिटला वाद। ठाकरेंच्या शिवसेनेत आरोपांच्या फैरी। अचानक आरोप मागे घेतले आणि वाद मिटला। जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान ठाकरेंच्या गटातील 2 सदस्य भाजप सोबत मिळाले असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता। या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मात्र संबंधित सदस्यासोबत झालेल्या बैठकीच्या आधी गैरसमज दूर झाल्यानं हा वाद शांत झाल्याचं सांगितलं गेलं। स्वतः दानवे यांनी आरोप मागे घेतल्याचं जाहीर करत या प्रकरणावर पडदा टाकला। त्यामुळे पक्षातील तणाव निवळल्याचं म्हटलं जात आहे। आमच्या सदस्यांना गळी लावण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आमचे 2 संजय निकम आणि सोनवणे नावाचे बळी पण पडले आणि म्हणून ठीक आहे त्यांनी मतदान नाही केलं, पक्षाचा आदेशाचा त्यांनी आदर केला, पण हे 2 लोक भारतीय जनता पार्टी सोबत होते, शिवसेना आमच्या सोबत ते नव्हते हे मी कबूल करतो। परंतु हे सगळं घडलं, मी या 2 लोकांना दोष देत नाही, मी दोष देतो भारतीय जनता पार्टीला, ज्यांनी या सगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पैशाच्या थैल्या उघडल्या, बॅगा उघडल्या। आम्ही जो पक्षादेश दिला होता 9च्या 9 लोकांनी तटस्थ राहायचं, कोणालाच मतदान नाही करायचं, 9च्या 9 लोकांनी तो आदेश पाळला। त्याच्यामुळे मी त्याच्या आधी जे बोललो असेल 2 जणांचा तो विषय संपलेला आहे ऑलरेडी। त्यांनी कोणीच भारतीय जनता पार्टीला जे काही माझं ज्या 2 लोकांविषयी त्यात संजय पाटील असेल आणि आमच्या त्या ताई होत्या त्यांच्याविषयी आरोप केले होते, हे सत्य मी मानतो ते, परंतु तसं काही झालं नाही। त्यामुळे मी त्या आरोपावर मी माघार तर घेतलेलीच आहे। दानवेंनी त्यांच्याच पक्षातील जिल्हा परिषद सदस्यांवर मॅनेज झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी दानवेंवर अध्यक्षपदाकरता सत्ताधाऱ्यांसोबत झालेल्या वाटाघाटीत 18 कोटी रुपयांच्या व्यवहारात अंबादास दानवे सहभागी असल्याचा आरोप केला होता। मात्र ते केलेले आरोप गैरसमजातून होते असं म्हणत जुन्या वादावर जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी आता घुमजाव केलाय। आता त्यांचा परस्पर सौदा किती झाला तो आम्हाला काही सांगता येणार नाही, परंतु त्यांनी गेली 8 दिवस आम्हाला आमचे मोबाईल काढून घेतले, आमचा सोबत त्यांचा भाऊ दिला, बॉडीगार्ड दिले, आम्हाला कोणाशी बोलायचं नाही, आम्ही कोणाशी फोनवर संपर्क साधायचा नाही, आम्हाला डांबून ठेवलं गेलं हॉटेलमध्ये आणि आम्हाला संपर्कापासून वंचित ठेवलं आणि म्हणून त्यांनी काय सौदा केला हे मला सांगता येणार नाही। माझ्यावर आरोप झाल्यामुळे मग मी तो गैरसमजातून तो आरोप त्यांच्यावर केला। हे राजकीय एकमेकावर शिंतोडे उडवलेले, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही तथ्य नाही। आणि आज दादांनी जी बैठक बोलवली, बैठकीमध्ये सगळी खेळीमेळीची चर्चा झाली, कुठल्याही प्रकारचे वाद आमचे राहिले नाही आणि त्यांचाही आरोप चुकीचा होता माझ्यावर झालेला आणि मी त्यांच्यावर जे केलेले होते राजकीय दृष्टीनं ते माझ्यावर झाले म्हणून मी त्यांच्यावर केलेले होते। आता कुठल्याही प्रकारच्या आरोपाचं तथ्य राहिलेलं नाही। राजकारणात काहीही होऊ शकतं हे अगदी सत्य आहे। संभाजीनगरातील या राजकीय नाट्याच्या उदाहरणावरून स्पष्टच होत आहे। आधी एकमेकांवर टोकाचे आरोप करायचे आणि काही वेळातच पुन्हा नेत्यांनी घुमजाव करायचा, हे सध्याचं राजकारण चाललंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.